आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारतीय बॉक्सिंग महासंघ BFI च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे अजय सिंह यांची। प्रश्न 2, मारबत आणि बडग्या उत्सव 2025 कुठे साजरा झाला? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे। प्रश्न 3, अखिल भारतीय वक्ता परिषद 2025 चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे अमित शहा यांनी। प्रश्न 4 पाहूया। अपेडाने त्यांचे नवीन प्रादेशिक कार्यालय कोठे स्थापन केले? तर त्याचं उत्तर आहे देहरादून, पटना, रायपूर या 3 ठिकाणी। प्रश्न 5, नुकतेच विस्तारानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प कोणते असेल? तर त्याचं उत्तर आहे सुंदरबन वाघ अभयारण्य। प्रश्न 6, SA20 2026 हंगामासाठी प्रिटोरिया कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे सौरव गांगुली यांची। प्रश्न 7, नागालँडचे 22वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे अजय कुमार भल्ला यांनी। प्रश्न 8, भारतीय जाहिरात एजन्सीज असोसिएशन AAAI च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे श्रीनिवासन के स्वामी यांची। प्रश्न 9, 68व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे ओम बिर्ला। प्रश्न 10 पाहूया। राष्ट्रीय भालाफेक दिवस कधी साजरा केला गेला? तर त्याचं उत्तर आहे 7 ऑगस्टला। प्रश्न 11, 2025 च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक। प्रश्न 12, बिफोर वी विजिट द गॉडेस या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी। प्रश्न 13 पाहूया। कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या दिलेल्या माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षात भारतातील महिलांचा रोजगार दर किती? तर त्याचं उत्तर आहे 40.3%। प्रश्न 14, भारतातील पहिले उच्च घनता सिलिकॉन फोटोनिक्स पॅकेजिंग प्लॅटफॉर्म कोणी विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे इझ्मो मायक्रो। प्रश्न 15, कोणत्या दलाने लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे पहिले सर्व महिला कमांडो युनिट सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने। प्रश्न 16 पाहूया। आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट AIBD च्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारताची। प्रश्न 17, जागतिक आदिवासी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 ऑगस्टला। प्रश्न 18, इंडिया मेरीटाईम वीक IMW 2025 कुठे आयोजित केला जाईल? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे। प्रश्न 19, डॉलर बहू हे पुस्तक कोणत्या भारतीय लेखकाने लिहिले आहे? तर त्याचं उत्तर आहे सुधा मूर्ती यांनी। असेच रोजचे चालू घडामोडीवरील अतिशय कमी वेळेत प्रश्न पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।